हा व्हिडिओ रितेश देशमुखकडे पाठवावा ही विनंती. हा आज 15 दिवस झाला हा व्हिडिओ बनवला मी 15 दिवसानंतर, कारण की त्या दिवशी साहेब त्या पार्टीमध्ये बिझी होते आणि पार्टीमध्ये जास्त झालं असेल तर त्यांना व्हिडिओचा अर्थ कळाला नसता. हो, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एक सिनेमा काढला आणि त्या सिनेमाद्वारे खूप पैसे आले, खूप त्यांच्या ऐपतीच्या बाहेर. पण आता प्रॉब्लेम असा होतोय की त्या पैशाद्वारे त्यांनी गड संरक्षणासाठी विचार नाही केला, हिंदू धर्माचा विचार नाही केला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आपण काहीतरी चांगलं काम करू असा काय विचार नाही केला. त्यांनी विचार केला एक पार्टी ठेवूया, कारण की पैसा अफाट आलेला आहे आणि अनेक लोक हिंदू धर्माच्या नावाखाली, हिंदू देवीदेवतांच्या नावाखाली अफाट पैसे कमवतात. असे अनेक उदाहरण, अनेक नमुने. आता मुसलमान लोक म्हणे ना हिंदू धर्माच्या नावाने दुकान ओपन करतात, बोर्डचं नाव असतं महादेव दुकान, कमल दुकान, कैलास लस्सी असं नाव असतं आणि पैसे कमवतात हे लोक. कोण? मालक मुसलमान असतो. बघा, लोक हिंदू देवीदेवतांना अंधश्रद्धा म्हणतात आणि ते हे लोक बघा काय करतात. आपण मूळ विषयावरती घेऊया. तर तुम्ही ना रितेश देशमुखजी, तुम्ही एक टी शर्ट घातलेलं पाठीमागे, त्या टी शर्ट वरती छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो होता. हो, छत्रपती शिवाजी महाराज ते ज्यांनी या जिहादी मुघलांना सळो की पळो केलं होतं. का? त्यांची वैयक्तिक दुश्मन होती. हे जिहादी मुघल मुस्लिम लोक या देशावरती आक्रमण करण्यासाठी आले होते. अनेक मंदिरं उद्ध्वस्त केली, ज्यांना तुम्ही लोक जाणीवपूर्वक अंधश्रद्धा म्हणता. अनेक माता बहिणींची हत्या केली, त्यांचे स्तन कापण्यात आले, त्यांच्याशी बलात्कार करण्यात आला होता, त्यांचं धर्मांतरण करण्यात आलं होतं. आणि ज्याला तुम्ही म्हणता ना सतीप्रथा, नाही, ह्या मुघलांनी अनेक स्त्रियांबरोबर बलात्कार केला होता आणि त्या स्त्रियांनी ठाणलं केलं होतं की नाही, आम्ही मरू, त्या अग्नीत जाऊ, पण आम्ही ह्या जिहाद्यांच्या जाळ्यात अडकणार नाही. त्याच छत्रपती शिवाजी महाराजांनी या जिहाद्यांचा वध केला होता. त्याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने तुम्ही सिनेमाही काढता मोटिवेशन करण्यासाठी, आणि तिथून आलेल्या पैशाने तुमच्या ह्या कार्यक्रमामध्ये, पार्टीमध्ये जिहाद्यांना बोलवलं गेलं. तुम्ही कुठेच तुमच्या पार्टीमध्ये शिवमावळ्यांना बोलवलं नव्हतं. आज ह्याच महाराष्ट्रात, भारतात अनेक असे शिवयोद्धा आहेत, शिवभक्त आहेत, शिवप्रचारक आहेत, जे छत्रपती शिवरायांच्या विचाराचा प्रचार करतात, जे गड संवर्धन करतात. तिथे तुम्ही जराही विचार केला नाही. आज ह्याच दापोलीमध्ये शिवभक्तांना परवा मारण्यात आलं. परवा रत्नागिरीमध्ये गोपाल गड किल्ल्याचा ते जो कब्जा केला होता, काय झालं? तुम्ही काय बोलले त्याच्याबद्दल? आणि असे अनेक रील स्टार आहेत ज्यांचे मिलियनमध्ये फॉलोअर आहेत, नावापुरती फक्त छत्रपती शिवरायांचं नाव घेतात पण पुढं काहीच बोलत नाही. या शिवरायांच्या लेकींना लव्ह जिहादमध्ये फसवलं होतं, त्यांची हत्या केली होती, त्यांचं गर्भपात केलं होतं, त्यांचं धर्मांतरण केलं जातं. रितेश देशमुख, तू मावळे, जे फक्त रील स्टार म्हणून त्यांच्या गेमिंगसाठी किंवा त्यांच्या नावापुरतं फक्त शिवरायांचं नाव घेतात, पण ज्यावेळी धर्मामध्ये काय होतं, शिवरायांच्या शिवभक्तांवरती काय होतं, तेव्हा ते काहीच बोलत नाही. आणि त्यासाठी हा प्रत्येक शिवभक्तांनी तुमची चाळ ओळखलेली आहे आणि तुम्हाला खरंच माफी मागावी लागेल, कारण की तुम्ही जे टी शर्ट घालून त्या पार्टीमध्ये जो नंगा नाच केला ते चुकीचं केलंय. कदाचित तुम्ही तुमचा ॲटिट्यूड, तुमचा इगो, तुमचा अहंकार, तुम्ही माफी सुद्धा मागणार नाही, कारण की बाकीचे शिवभक्तांना काही घेणं देणं पडलेलं नाही. त्यामुळं तुमच्यानंतर अजून एक असे काहीतरी नमुने हे असंच करतील, शिवरायांचा अपमान करतील आणि हे शिवभक्त फक्त एखाद्या गरीबाला त्रास देतील, मारतील, पण तुमच्यासारख्यांना प्रश्न सुद्धा विचारणार नाही. ह्या गोष्टी दुःख वाटेल. मला गर्व वाटतो की ह्या जन्मी मी तुम्हाला प्रश्न तरी केला आणि त्याचं तुम्ही उत्तर देऊ शकले नाही. जय श्रीराम, जय शिवराय, जय लवजी, हर हर महादेव.